हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण कृष्ण हरि जय जय राम 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 कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम सुंदर ते ध्यान उभे विठेवरी 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 कर कटेवरी ठेवोनिया कर कटेवरी ठेवोनिया कर कटेवरी ठेवोनिया तुळसी हार गळा कासे पितांबर 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 आवडी निरंतर हेची ध्यान आवडी निरंतर हेची ध्यान आवडी निरंतर हेची ध्यान मकर कुंडले तळपते श्रावणी मकर कुंडले तळपते श्रवणे मकर कुंडले तळपते श्रावणी मकर कुंडले तळपते श्रवणे कंठी कौस्तुभ मने विराजित कंठी कौस्तुभ मणे विराजित कंठी कौस्तुभ मणे विराजित तुळसी हार गळा कासे पितांबर 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 आवडी निरंतर हेचे ध्यान आवडी निरंतर हेचे ध्यान आवडी निरंतर हेचे ध्यान तू कमने माझे हेची सर्व सुख म्हणे माझे हेची सर्व सुख तू कमने माझे हेची सर्व सुख म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन त्रिमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पितांबर 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 आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान सदा माझे डोळे जडवतो जे मूर्ती सदा माझे डोळे विठोबार कुमाई विठोबार कुमार
जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई जय विठोबार जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे हरि जय राम कृष्ण हरे 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 हरि जय राम कृष्ण हरे 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 जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे 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 जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे रूप पाहता लोचने सुख झाले ओ साजने तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा रूप पाहता लोचने सुख झाले ओ साजने तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा रूप पाहता लोचने सुख झाले ओ साजने तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा रूप पाहता लोचने सुख झाले ओ साजने तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल
विठ्ठल तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे सर्व सुखाचे सर्व सुखाचे आगर 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 बाप रखुमा देवी वारा बाप रखुमा देवी वारा बाप रखुमा देवी वारा तो हा विठ्ठल 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 बरवा बाप रखुमा देवी वारा बाप रखुमा देवी वारा बाप रखुमा देवी वारा तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल बरवा जय राम कृष्ण हरी 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 जय राम कृष्ण 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 हरे 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 जय राम
भ्रमधरिसी या देहाचा भ्रमधरिसी या देहाचा भ्रमधरिसी या देहाचा भ्रमधरिसी या देहाचा विठ्ठल म्हणे कारे वाचा 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 भ्रमधरिसी या देहाचा भ्रमधरिसी या देहाचा भ्रमधरिसी या देहाचा भ्रमधरिसी या देहाचा विठ्ठल म्हणे कारे वाचा 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 पडून जाईल कलेवर पडोनी जाईन कलेवर पडून जाईल कलेवर पडोनी जाईन कलेवर विठ्ठल उच्चारी पासार विठ्ठल उच्चारी पासार विठ्ठल उच्चारी पाशार विठ्ठल उच्चारी पाशार विठ्ठल उच्चारी पाशार विठ्ठल उच्चारी पाशार रखुमा देवी वरु अभय करू रखुमा देवी वरु अभय करू रघुमा देवी वरु अभय करू मस्तकी ठेविला हा निर्धारू 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 मस्तकी ठेविला निर्धारू रखुमा देवी वरु अभय करू 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 मस्तकी ठेविला निर्धारू मस्तकी ठेविला हा निर्धारू मस्तकी ठेविला निर्धारू मस्तकी ठेविला हा निर्धारू मस्तकी ठेविला हा निर्धारू मस्तकी ठेविला हा निर्धारू पडोनी जाईन कलेवर पडोनी जाईन कलेवर पडोनी जाईन कलेवर पडोनी जाईन कलेवर विठ्ठल उच्चारी पासार 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 विडोपार माये हो पार जय जय गोपार घुमाये जय हो पार घुमाये गोपार घुमाये जय हो पार घुमाये जय गोपार जय जय हो पार घुमाये विडो पार घुमाये गोपार जय घुमाये जय हो पार घुमाये गोपार जय घुमाये जय हो पार घुमाये हो पार ब्रह्मधरिषी या देहाचा ब्रह्मधरिषी या देहाचा ब्रह्मधरिषी या देहाचा ब्रह्मधरिषी या देहाचा
ब्रह्मधरिया देहाचा ब्रह्मधरी सिया देहाचा ब्रह्मधरी सिया देहाचा ब्रह्मधरी सिया देहाचा विठ्ठल म्हणे कारवाचा विठ्ठल म्हणे कारवाचा पडून जाईन कलेवर पडून जाईन कलेवर पडून जाईन कलेवर पडून जाईन कलेवर विठ्ठल मने कारवाचा विठ्ठल मने कारवाचा पडून जाईल कलेवर पडून जाईल हे कलेवर पडून जाईन हे कलेवर पडून जाईन हे कलेवर विठ्ठल उच्चारे पासा विठ्ठल उच्चारे पासार विठ्ठल विठ्ठल उच्चार सार विठ्ठल उच्चार पासार विठ्ठल उच्चार पासार विठ्ठल रे पासा विठ्ठल रे पासा पडून जाईन कलेवर पडून जाईन कलेवर पडून जाईन कलेवर पडून जाईन कलेवर विठ्ठल उच्चारी पासार विठ्ठल 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 उच्चारी पासार विठ्ठल
उच्चारी पासार विठ्ठल बुजारी पासार विठ्ठल बुजारी पासार विठ्ठल 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 बुचारी पासार विठ्ठल 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 बुचारी बाजार विठ्ठल बुचारी विठ्ठल बुचारी विठ्ठल 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 बुचारी बाजार विठ्ठल 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 बुचारी बाजार विठ्ठल बुचारी बाजार विठ्ठल बुचारी बाजार पडून राहीन कलेवर पडून राहील हे कलेवर पडून जाईल हे कलेवर पडली जाईल कलेवर
की जय दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय हरिनाथ भगवान की जय सद्गुरु जो महाराज की जय सब संतन की गंगा मैया की जय विठला 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 कुंडली कवरला हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय विठला 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 भ्रमधरिसी या देहाचा भ्रमधरिसी या देहाचा विठ्ठल म्हणे कारे वाचा पडून जाईल कलेवर विठ्ठल उच्चारी पासार रखुमा देवीवरू अभय करू रखुमा देवीवरू अभय करू मस्तकी ठेविला हा निर्धारू पडून जाईल कलेवर विठ्ठल उच्चारी पासार विठ्ठल 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 ओम प्रज्ञानांश व्रतान स्थिरचरनिकर व्याप्य भीर व्याप्य लोकान् भुक्त्वा भोगान् सविष्टान् पुनरपिधीशनोद्भासितान् कामजन्यान् पीत्वा सर्वान् विशेषान् स्वपिति मधुरभुङ्मायया भोजयन्नो माया संख्यातुर्यं परममृतमजं ब्रह्म यत्तन्नतोऽस्मि यो विश्वात्मा विधिज विषयान् प्राश्य भोगान् स्थविष्टान् पश्वाश्चन्यान् स्वमतिविभवान् ज्योतिषां श्वेन सूक्ष्मान् सर्वानेतान् पुनरपि शनैः स्वात्मनि स्थापयित्वा हित्वा सर्वान् विशेषान् विगतगुणगण पात्वसो न स्तुरीयः अजं रुक्मिणी प्राणसञ्जीवनन्तम् परं धाम कैवल्यमेकं तुरीयम् प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संताचे या दुसरे चरण संताचे या त्यांच्या कृपादाने कथेचा कृपादाने कथेचा त्यांच्या कृपादाने कथेचा त्यांच्या कृपादाने कथेचा विसार सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका ओम माता यस्य तपस्विनी च जनको वैराग्य रागान्वितः भ्रातारो गुरुना निवृत्ति सहिता निवृत्तिका संस्थिताः इत्थं साधु कृपान्वितं स्वयमो ज्ञानामृतेनावृतं वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसन्तज्ञानेश्वरं द्वैताद्वैतसमन्वयैकजननी ज्ञानस्य ज्ञानेश्वरी भक्ति ज्ञानप्रदायिनी निजजनान् ज्ञानामृतं पायिनी भक्ति ज्ञानयुतं हि येन कथितं शास्त्रं विवेकप्रदं वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसन्तज्ञानेश्वरं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा
निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची आद्यत्रय जननी देवाची आद्यत्रय जननी देवाची भ्रमधरिसी या देहाचा विठ्ठल म्हणे कारे वाचा पडोनी जाईल कलेवर विठ्ठल उच्चारी पासार. माऊली महावैष्णव श्री संत ज्ञानराज माऊलींच्या परमकृपेने सर्व साधू संतांच्या परमकृपाशीर्वादाने आज विशिष्ट स्थली विशिष्ट समय चिंतन सेवेकरता निवडण्यात आलेला उपस्थित केला गेलेला पाठ करून म्हणून दाखवलेला किंवा गायक वृंदांनी सुंदर गायलेला घेतलेला हा शब्दप्रयोग मुद्दाम करत नाही, कारण आपण अभंग घेतो पण घेतो कुठे आणि म्हणून दाखवण्यात आलेला निवडलेला चिंतनाकरता समोर आलेला संत श्रेष्ठ कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबराय यांचा 3 चरणाचा नामाचा बोध करणारा किंबहुना नामाचा उपदेश करणारा हा अभंग. विठ्ठल विठ्ठल अत्यंत पोटतिडकीने ज्ञानोबराय आपल्या लेकराला म्हणजेच तुम्हा सर्वांकरिता अत्यंत तळमळीच्या अंतःकरणाने प्रश्नार्थक या ठिकाणी उपदेश करत आहेत. कारण उपदेशाची भाषा ही वेगवेगळी असते, पण या अभंगातून मात्र ज्ञानोबरायांनी जो केलेला उपदेश आहे तो उपदेश अत्यंत पोटतिडकीने जणू काही एखादी माता आपल्या लेकराला समजून सांगत आहे त्या पद्धतीने ज्ञानोबरायांनी जनसामान्यांना जणू काही मांडीवर घेतलंय आणि एक प्रकारचं दुग्धपानच याद्वारा ज्ञानोबराय करत आहेत. ज्ञानोबराय विचारतात, अरे बाबा, भ्रमधरिसी या देहाचा विठ्ठल म्हणे कारे वाचा. ज्या 3.5 हाताच्या देहामध्ये तू राहतोस त्याचा भ्रम धरलेला आहेस आणि सुखाची मात्र कल्पना करत राहिलास तर त्याने सुख मिळणार नाही. विठ्ठल म्हणे कारे वाचा, तुझी वाणी विठ्ठल विठ्ठल म्हणते का, असा प्रश्नार्थक उपदेश केलेला आहे. कारण ज्या देहाच्या भरोशावर तू राहिलास तो आसार स्वरूपाचा देह आहे. एक ना एक दिवस आपल्या हातावर तो तुरी देऊन निघून जाणार आहे. पडून जाईल कलीवर. ज्याचा तू भ्रम धरलास, ज्याला तू भ्रमाने सत्य समजतोस, तो एक ना एक दिवस आपल्या हातावर तुरी देणार आहे. म्हणून पडून जाईल कलीवर. आसार शरीराचा भ्रम सोडून दे आणि सार काय आहे? सार आहे त्या परमात्म्याचं नामचिंतन. विठ्ठल उच्चारी पासार. अरे बाबा, सारभूत परमात्म्याचं सारभूत जे नाम आहे त्याचं तू सदैव चिंतन कर, त्याचा उच्चार कर. त्याद्वारा काय होईल ज्ञानोबराय, प्रयोजन सांगा. कारण प्रयोजनमानुद्दिश्य मंदोपी न प्रवर्तते. आणि म्हणून प्रयोजन पाहिजे. भगवंताच्या चिंतनाचा काय फायदा होईल? भ्रम टाकून दिला देहाचा. आणि भगवंताचं चिंतन जर केलं तर काय होईल? ज्ञानोबराय सांगतात, भगवान परमात्मा अत्यंत रखुमा आई साहेबाचा वर पांडुरंग परमात्मा त्याचा अभय हस्तक आपल्या मस्तकावरती राहील आणि अत्यंत आनंदाचा क्षण म्हणजेच या जीवनाची, मनुष्य जीवनाची इति कर्तव्यता तुला सिद्ध करता येईल. आणि त्याकरता पडून जाणाऱ्या देहाचा भ्रम टाकून देऊन भगवंताचं नामचिंतन कर, असा सरळ सरळ अभंगाचा भाव. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. श्री क्षेत्र देवभूमी ऋषिकेश या पावन मंगल तीर्थक्षेत्रामध्ये जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज वैकुंठ गमन त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव म्हणजेच 375 वर्ष
पूर्ण झालेले आहेत. तर या वर्षी त्या निमित्त आणि 5वं वर्ष आपल्या सप्ताहाचं आहे. भव्य दिव्य पंचदिवसीय कीर्तन महोत्सव या ठिकाणी आयोजित केलेला आहे. संत श्रेष्ठ ज्ञानोबरायांच्या, जगद्गुरु तुकोबराय आदी करून संत महात्म्यांच्या कृपाशीर्वादाने, सद्गुरु जोग महाराजांच्या कृपाशीर्वादाने, त्याचप्रमाणे सद्गुरु शांतीब्रह्म गुरुवर्य प्रातस्मरणीय बाबांच्या पावन उपस्थितीमध्ये संपन्न होत असलेला हा पंचदिनात्मक सोहळा, अत्यंत गोड असा हा कार्यक्रम. या कार्यक्रमामध्ये मोठी मोठी आध्वर्यू मंडळी, कारण तसं ऋषिकेश हे हिमालयाच्या कुशीत, गंगा मैयेच्या कुशीत आहे आणि या कुशीमध्ये वसलेल्या या नगरीमध्ये हिमालयासारखी सर्व राहणारी साधू सज्जन संत महात्मे मंडळी आणि या कार्यक्रमाकरता उपस्थित अगदी हिमालयासारखी उत्तुंग विचाराची, ज्ञान संपन्न, आचार संपन्न सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, या सर्वांच्या समवेत संपन्न होणारा हा कार्यक्रम म्हणजे एक वेगळी अनुभूती आहे. या कार्यक्रमामध्ये माझ्यासारख्या सामान्याकडे सेवा येणं म्हणजे हा काहीतरी पूर्वपुण्याचा भाग आहे. निश्चितच इथे सेवा मिळावी म्हणून या जन्मात किंवा इहलोकात कुठल्याही प्रकारची सेवा समक्ष घडली जरी नसली, पण निश्चित असं म्हणता येईल की या जन्मातील नाही पण पूर्वजन्माचं केलेलं काहीतरी सुकृत, आणि म्हणून या थोर महापुरुषांच्या समोर पुनश्च एकदा परीक्षा देण्याचा योग आलेला आहे. आणि तो योगायोग सद्गुरू आदरणीय सर्व संत श्रेष्ठ महात्म्यांच्या कृपेने आहेच आहे. पण विशेष नामोल्लेख आज करावा. आमच्या संस्थेचे अध्यापक गुरुवर्य आदरणीय संदीपान बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. बाबांचं परीक्षेमध्ये असणारं चाणक्षपणा, तो सर्व गोष्टी आज पुनश्च एकदा या ठिकाणी आवृत्ती करायला मिळाली असं वाटत आहे. अनेक विद्यार्थी त्यांनी पासही केले, अनेक विद्यार्थी मार्गस्थ केले. आता मार्गाला लागलेल्यांची पुन्हा परीक्षा म्हणून आजचा हा योग आहे की काय असो. भगवंताच्या कृपेने माता गंगा मैयेच्या कृपेने उपस्थित सर्व करुणामय टाळकरी वृंद, कारण एकल्याचा नव्हे खेळ म्हणून मेळ मेळविला. आमच्यासोबत आलेली सर्व निवासातील महाराज मंडळी, आदरणीय बाबाजी देखील, त्यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे मगाशीच. सर्व मंडळी आहेत. आज मृदंग वाजवण्याकरता आम्ही बऱ्याचदा पाहायचो टी व्हीवर इकडं तिकडं, पण प्रत्यक्षात योग अजून काही आला नव्हता. तोही योगायोग आहे. आदरणीय गंभीरजी महाराज आहेत, सर्व मंडळी आहेत. आता इथं मंडप मोठा, सर्व व्यवस्था मोठी, व्यवस्था करणारी सर्व ऋषिकेशमध्ये अध्ययनरत आणि अध्ययन पूर्ण केलेली आजीमाजी साधक मंडळी यांनी केलेलं सुंदर नियोजन आहे, ती देखील मोठी. अभंग ज्यांचा ते मोठे, ज्या नामाचं महत्त्व ज्ञानोबराय सांगतात, ज्या नामाचा बोध आपल्याला करून देतात, ते देखील मोठे. नामही मोठं. अभंगही ज्ञानोबरायांचा असल्यामुळे 3 जरी चरणाचा असला तरी तोही अभंग मोठाच. गायक वादक सर्व मोठी. फक्त एक गोष्ट छोटी आहे, की न सांगताही आपल्या लक्षात आली. कारण कीर्तनकार छोटे आहेत, बाकी सर्व ऐकणाऱ्यांपासून सर्व मंडळी मोठी. विठाला 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 विठाला. आज इथं उभं राहून जसं पूज्य स्वामीजींच्या सहवासामध्ये शिकत असताना त्यांनी एक मंत्र, सहज वाक्य असं शिकवलं होतं, येतेषाम विदुषाम पुरतः अहम कश्चन खद्योतः चाकाचिक्यम कुर्वनास्मी. म्हणजे जणू काही खद्योते रवी पुढे, या पद्धतीने. म्हणजे खद्योत काजवा, काजव्याने रवी पुढे आपला लुकलुकता असणारा प्रकाश, मिनमिनता प्रकाश त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयास करावा. तो प्रकाश तर पडू शकत नाही. चाललेला हा जसा प्रयास
त्या पद्धतीने आजची ही सेवा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. या ठिकाणची माझी साधक मंडळी, आदरणीय आमचे नामदेव महाराज शास्त्री, अमरजी महाराज शास्त्री, त्याचप्रमाणे कैलासजी महाराज आदी करून त्यांचा असणारा संपूर्ण साधक परिवार, या परिवाराचा आग्रह आणि म्हणून आजची ही सेवा आहे. सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी उपस्थित आहेत. आचार्य महाराज आहेत, गंगारामजी महाराज, आमचे आचार्य भगवानजी महाराज आहेत, पूज्य स्वामीजी आहेत, ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व मंडळी आहेत. ज्यांनी सुंदर चाल गायली ते गहिनीनाथ महाराज आहेत. या बाजूने आमचे ज्येष्ठ गुरुबंधू आदरणीय चांगदेव महाराज काळे आहेत. आणखी ही राजेंद्र महाराज असणे आहेत, श्रीहरी महाराज वागचौरे आहेत. ही सर्व मंडळी आहेत, विनेकरी बाबापासून तो इकडे या बाजूपर्यंत. त्याचप्रमाणे रामगड संस्थानचे महंत आदरणीय बाळकृष्ण महाराज दिघे आहेत. ही सर्व संस्थेची माजी विद्यार्थी मंडळी, त्याचप्रमाणे ज्येष्ठ तपस्वी जीवन ज्यांचं आहे ते आदरणीय तुकाराम भाऊ महाराज, तेही भाऊ देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांच्या समवेत काहीसं चिंतन आपण पाहणार आहोत. पण आता या ठिकाणी मी काही तुम्हाला वेगळं सांगणार असं म्हणण्यापेक्षा, या सेवेच्या माध्यमातून सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निजचरणा, या नियमानुसार सर्व मंडळी श्रेष्ठ आहेत. आणि म्हणून विशेषतः काही न सांगता या अभंगाच्या भूमिकेकडे वळून काहीसं चिंतन आपल्याला करायचं आहे. कारण टाळकरी वृंदाकडे आपण लक्ष दिलं तर एकही टाळकरी असा कातनीवर आलेला कोणीच नाही. सर्व अगदी तरणा, भाग्यवंत, नटे, हरिकीर्तनात अशी सर्व तरबेज मंडळी आहेत. आणि आता यांच्या समवेत चिंतनाकरता वेळ खूप पाहिजे, पण आता वेळ थोडा आहे. मग थोड्या वेळेमध्ये आपलं अभंगाचं चिंतन करणं महत्त्वाचं असतं. आणि आपण सुरुवातीलाच बोललो, घेतलेला अभंग शब्दप्रयोग मुद्दाम केला नाही, कारण अभंग घ्यावा लागतो म्हणून घेतात. अलीकडे बहुधा असं घडतं, अभंग जर घेतला नाही तर तुम्ही कीर्तन ऐकणार नाही म्हणून आम्ही घेतो. वास्तविक असं आहे, तो अभंग घेतला जातो, पण अभंगाचा आणि त्या बोलण्याचा कुठल्याही प्रकारचा सुताराम संबंध शेवटपर्यंत अगदी कटाक्षाने येऊ न देणं कटाक्षाने येऊ न देणं ही पद्धत सुरू झालेली आहे. त्या दिवशी सुंदर मुलाखत चैतन्य आदरणीय गुरुवर्य चैतन्य महाराज देगलूरकर आणि पूज्य बाबाजींची आम्ही ऐकली. तर तेव्हापासून आम्ही सुद्धा थोडं विलंबित रामकृष्ण हरी वगैरे सुरू केलं. म्हटलं हे गरजेचं आहे. आणि अशा प्रकारची नियमावली सांगणारी महात्मे हे आहेत, यांच्याकडे पाहूनच आपण जीवन जगायचं. कारण ज्या संत महात्म्यांनी ही वारकरी संप्रदाय रूपी नाव आपल्याकडे ठेवली, ज्यांनी ही नाव निर्माण केली अर्थात प्रगट केली म्हणू आपण, ती संत महात्मे कोणी समाधिस्थ झाले, कोणी जलसमाधिस्थ झाले, कोणी सदैव वैकुंठ गमन केलं. बरं, त्यांना आपल्याला पाहता नाही आलं, पण त्यांच्या परंपरा संबंधाने ज्ञान, भक्ती, वैराग्य घेऊन चालत आलेली ही सर्व महात्मे, सद्गुरू जोग महाराज वारकरी संस्थेची परंपरेने चालत आलेली सर्व ही परंपरा, ही सर्व महात्मे यांच्याकडे पाहिल्यानंतर वारकरी संप्रदायाचे तत्व आणि मूल्य लक्षात येण्यासारखी हिमालयासारखी सर्व ही महात्मे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. आणि म्हणून कीर्तन कसं असावं, काय असावं, सर्व नियमावली या संत महात्म्यांच्याकडून आपण शिकायची आहे. संतांनी नाव ठेवली, आपल्यापर्यंत आली. आता ही नाव आपल्या वाट्याला आली. जे नावाडी आहेत ते संत जरी निघून गेले, पण ही नाव हाकत असताना आवले हाणण्याचं काम आपल्याकडे आहे. मग पंढरीची वारी करणं हे आवलं हाणणंच आहे. अशा प्रकारचं कीर्तन करणं हेही आवलं हाणणं आहे. कीर्तनाकरता साथ देणं, श्रवण करणं हेही ते आवलं हाणणं आहे. दुथडी भरून वाहणाऱ्या नदीतून पलीकडे जाण्याकरता नावेचा आश्रय आपण केला. नावाडी नाही, पण आपल्यावरती जबाबदारी आवले हाणण्याची. मग आवले हाणत 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 नाव पलीकडे गेली हे खरं, की नावेने आपल्याला पलीकडे नेलं हे खरं. विठ्ठल विठ्ठल नाव पलीकडे गेली हेही खरं, आणि नावाडी नसल्यामुळे आपणच आवले हाणलेत. प्रयत्न आपणच केले म्हणून नाव पलीकडे आपण नेली आणि नावेने आपल्याला देखील पलीकडे नेलं. हे दोन्ही खरे आहेत. पण या दोन्हीतलं बरं कोणतं आहे?
या दोन्हीतलं बरं हे आहे की आपण नावेला पलीकडे नेलं हे खरं नाही, खरं आहे पण बरं नाही, आणि नावेने आपल्याला पलीकडे नेलं हे खरंही आहे आणि बरंही आहे. कारण नाव या तीराला असली तरी ती तरलेलीच असते, नाव मध्यभागी प्रवाहात असली तरी ती तरलेलीच असते, आणि नाव पलीकडे असली तरी ती तरलेलीच असते. जी स्वतः तरलेलीच आहे तिला अलीकडे पलीकडे नसतं. संप्रदाय हा तरलेलाच असतो, पण त्या संप्रदायाचा आश्रय करणारे तुम्ही आम्ही आपण आवले आणण्याच्या द्वारा नावेला आपण पलीकडे नेलं असं न म्हणता नावेनेच आपल्याला पलीकडे नेलं हे म्हणणं शुभ वाटतं. विठाला विठाला विठ्ठला कारण संत महात्म्याने दिलेला हा मार्ग आहे. त्यांनी ठेवलेली नाव जाळू नये नाव, पावलेनी पार मागील आधार बहुतांचे. मागील अनेकांच्या करता तारून नेणारी ही नाव आपल्या करता ती उद्धारक आहे. मग ती नाव जोपासणं आपलं आद्य कर्तव्य आहे. ही नाव जोपासण्याचं काम आज तागायतपर्यंत या हिमालयासारख्या सर्व परंपरेतील महात्म्यांनी टिकवलं. जनासाठी उदकी ठाव पैसे संत जगी क्रिया करोटी दावी तिरंगी तुका म्हणे नाव जनासाठी उदकी ठाव तैसे संत जगी क्रिया करोटी दावी तिरंगी. तुका म्हणे नाव जनासाठी उदकी ठाव. जनासाठी, ज्यांना तरुण जाणं शक्य नाही, स्वयंबुद्धीच्या बाही तरुण जाणं शक्य नाही, त्यांच्याकरता जनसामान्यांकरता तारून नेणारी ही सुंदर नाव, सुंदर प्रमाण दिलं बरं का, अगदी वेळेत दिलं. नाही तर मग प्रमाणाची सुद्धा बहुतेक प्रमाण हे बरोबरच असतं, कारण ते संतांचं वाक्य आहे. पण बहुधा होतं काय, शुभमंगल सावधान म्हणण्याच्या अगोदरच अक्षदा पडतात तसं होतं, किंवा शुभमंगल सावधान होऊन जातं नंतर अक्षदा पडतात. पण इथं अगदी बरोबर युगपत दोन्ही गोष्टी चालू आहेत. विठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. आणि म्हणून नाव आपल्याला पलीकडे नेतं हे म्हणण्या पलीकडे नेते हे म्हणणं शुभही आहे आणि उत्तमही आहे. त्याचं कारण नाव तरलेलीच असते. तरलेल्या वारकरी संप्रदायामध्ये आपण राहायचं. आणि आता प्रयत्न कोणता, प्रयत्न हाच आहे की वारी करणं, पायी वारी करणं, भगवंताचं नामचिंतन करणं. याद्वारा वारकरी संप्रदाय आपल्याला तारून नेतो. आणि म्हणून संप्रदाय रूपी ही दिव्य नाव आहे. या नावेमध्ये आतापर्यंत भेदभाव केला गेलेला नाही. यारे यारे लहान थोर, याती भलते नारे नर, करावा विचार न लगे चिंता कवनाची, न लगे चिंता करणे कवनाची, न लगे विचार करणे कवनाचा. कारण सर्वांच्या करता अधिकार या नावेमध्ये आहे. खटनट यावे, शुद्ध होऊन या जावे, सर्वांकरता उदार अंतकरणाने जागा देणारा संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय आहे. आणि म्हणून निश्चितच कारण थोडंसं मराठी भाषिक असल्यामुळे काही वलय, काही त्याला असणारे कंपाऊंड पडले जातात, काही त्या तटबंदी भिंती वाटतात भाषेच्या दृष्टीने. पण तरी देखील जसं संत नामदेव महाराज म्हणतात की नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. कारण संतांची भाषा, संतांनी केलेली भाषा, त्या भाषेतील सार गर्भता, त्यांना हा संप्रदाय मर्यादित ठेवायचा नाही. जसं ज्ञानोबराय देखील बोलताना म्हणतात की गीतार्थे विश्व भरू, आमचा प्रचार कीर्तनाने केला असं निश्चित म्हणता येईल. आणि एक आहे संप्रदायाच्या दृष्टीने बोलायचं म्हणजे असं की ज्या वेळेस दुःखद घटना असते, एखाद्याच्या घरी कोणी गेलं वगैरे महाराष्ट्रामध्ये, तर अगोदर पाहुण्यांना फोन करू नका, मग अगोदर भजनी मंडळाला फोन करा. याचा अर्थ वारकरी संप्रदायाचे अनुयायी झाले म्हणजे त्यांचा प्रचार आणि प्रसार झालेला आहे. प्रसार होणं बाकी असेल कदाचित काहींचं साधकीय वृत्तीच्या द्वारा, पण प्रचार मात्र संप्रदायाचा झालेला आहे. आणि संप्रदायामुळे आपला देखील काय झालेला आहे, प्रचार झालेला आहे. विठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. आणि म्हणून या दिव्य परंपरेचे आपण पाईक आहोत, सेवक आहोत.
याचा सदैव स्वाभिमान बाळगला पाहिजे, निश्चितच बाळगला पाहिजे. कारण संत श्रेष्ठ ज्ञानोबराय आदी करून मोठी मोठी अशी लाभलेली ही जी काही परंपरा आहे, या परंपरेचं पायीक होण्याचं सद्भाग्य ज्यांना ज्यांना प्राप्त झालं त्यांनी स्वतःला कमी कधी लेखायचं नाही. कारण असं आहे, ज्या भगवान पंढरीनाथाचे दास आम्ही झालो संत महात्मे म्हणतात, तर आमच्या जीवनामध्ये आम्ही धन्य आहोत अशी धन्यतेचे उद्गार त्यांनी बोललेले आहे. धन्य आम्ही जन्मालो झालो. हा, जे जे धन्य आहेत, जे जे दास विठोबाचे झाले ते ते धन्य आहेत, आणि जे जे धन्य आहेत ते इथं आलेले आहेत. म्हणजे त्यांचं येणं झालेलं आहे. अजूनही काही धन्य आहेत, त्यांचं येण्याची इच्छा होती पण येणं झालं नाही. पण त्या दृष्टीने या ऋषिकेश श्री क्षेत्र ऋषिकेश सारख्या ठिकाणी येऊन या वारकरी संप्रदायाचा सन्मान वाढवण्याचं सद्भाग्य ज्यांना ज्यांना लाभलं त्यांनी स्वतःच्या जीवनामध्ये निश्चित असं म्हणावं की धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे झालो. आणि म्हणून दिव्य परंपरेचे आपण पायिक आहोत. संत श्रेष्ठ ज्ञानोबराय या समाजाकडे पाहत असताना त्यांनी सुदूरपर्यंत चिंतन केलं, इथून मागचंही चिंतन केलं. म्हणजे भगवान अगदी वेद भगवंतापासून तो शास्त्रापर्यंत, पुराणापर्यंत, सर्व साधू संतांपर्यंत सर्वांनी जनतेला समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु कुणीही डोळे उघडताना दिसत नाही. म्हणजे झोपण्याचं सोंग घेतलेलं आहे. खरोखरच जो झोपलेला असतो त्याला जाग करणं शक्य असतं, पण ज्याने झोपेचं सोंग घेतलंय त्याला जाग करणं जसं अशक्य असतं. मग ज्ञानोबरायांनी विचार केला, नेमकं झोपेचं सोंग यांनी कसं घेतलं? कारण ती माऊलीचं अंतकरण म्हणून त्यांना माऊली म्हणतात ना, हा माऊलीचं अंतकरण आहे. तसं सर्व संत महात्म्यांचं वर्णन करत असताना माय बापाची उपमा संतांनी संतांना दिलेली आहे. तुम्ही संत माय बाप कृपावंत, किंवा कृपा केले उपकार सांगू काय, बाप न करी ऐसी माय. म्हणजे जन्म देणारे माय बाप ते देखील अशा प्रकारचे उपकार करू शकत नाही. असे उपकार करणारे मायबाप संत महात्मे आहेत. कारण जन्मदाते आई वडील जन्म देतात म्हणजे आपल्या शरीरापासून वेगळं करतात. शरीरापासून वेगळं करणं हे त्यांचं जन्म देणं आहे. आणि जन्म देण्याच्या बाबतीत म्हणजे आपल्या शरीरापासून वेगळं त्यांनी केलं ते आपले मायबाप ठरले. पण जे आपलं नाही त्याला आपल्या उदरामध्ये घेऊन लालन पालन करून मोठं करवते ती खऱ्या अर्थाने माऊली आणि खऱ्या अर्थाने बाप आहेत. विठ्ठल विठ्ठल कारण संतांना मायबापाची उपमा संतांनी दिली ती खरोखर यथार्थ आहे. ज्ञानोबरायांना बाप ही उपमा शोभते, परंतु ज्ञानोबरायांना माय ही उपमा जितकी शोभते तितक्या इतर उपमा शोभून दिसत नाही.
ज्ञानोबरायांचा माऊलीपणा जे जे ज्ञानोबरायांच्या सोहळ्यामध्ये गेले त्यांनी अनुभवला. कारण सोहळ्याची पत्रिका कुणाला नसते, काहींना असते काहींना नसते, पण ज्ञानोबरायांचा सोहळा म्हणून सर्व आळंदीमध्ये जातात. दिंडी निघते, तो प्रचंड असणारा सोहळा सकाळपासून संध्याकाळपर्यंत जरी आपण पहिल्या आणि शेवटच्या टोकाचा विचार करायचा म्हटलं तरी तो होत नाही. पहिला आदी व्यक्ती कोण आणि अंतमध्ये कोण आहे याचा आदी अंत लागत नाही असा अथांग जनसमुदाय पंढरीनाथाच्या दर्शनाकरता ज्ञानोबरायांच्या सोहळ्यामध्ये असतो. आणि त्या सोहळ्यामध्ये काही प्रसंग येतात पाहायला, आपल्याला पाहतो आपण. जे पताकवाले असतात त्यांनाही माऊली म्हणून संबोधलं जातं. त्यांच्या मागे चालणारे बिगर टाळकरी तेही माऊली असतात, टाळकरी तेही माऊली असतात, गायक तेही माऊली असतात, वादकांनाही माऊलीच म्हणतात, विनेकरी माऊली असतात, पाठीमागे चाललेल्या माता भगिनी माऊलीच असतात. एवढंच नाही, आपली वळकटी घेऊन चालणारे टेम्पोचे ड्रायव्हर ते सुद्धा माऊली म्हणूनच संबोधल्या जातं. त्या ठिकाणी एकमेकाच्या नावाने शक्यतो कोणी बोलत नाही, माऊली माऊलीच म्हटलं जातं. मग एक व्यक्ती रात्री उठला, रात्री झोपला, पहाटे उठला, लवकर टेम्पो पाठवून द्यावे लागत असतात. मग त्या ठिकाणी तंबू घेऊन जायचे असतात. चला आवरा चला आवरा, आडीतलाच उठला, आपली वळकटी गुंडाळी टाकून दिली, स्नान केलं, गडबड स्नान झालं. गर्दी असते, अर्ध्या अंडरपॅन्ट कोरडी अर्ध्या अंडरपॅन्ट ओली, या पद्धतीने स्नान झालं स्नान. मग आता माऊली यायला 7 वाजेपर्यंत माऊली येत नाही, मग तोपर्यंत करायचं काय? मग काकडा तरी करावा ना, पण नाही केला. म्हटले काय नाही, आपल्याकडे तळवट आहे ते टाकून थोडंसं झोपू. टाकला तळवट, झोपला. इतका झोपला की माऊली आली आणि गेली देखील याच्या लक्षातच नाही. नंतर थोड्या वेळाने थोडासा जागा झाला, मग जागा होऊन आजूबाजूच्यांना विचारतो, हो माऊली गेली का? हा तर माऊली राहिली तुझ्याकरता 8 वाजेपर्यंत. 7चा टायमिंग होता, माऊली गेले. म्हणजे माऊली गेले, गडबड गुंडाळलं, ते तळवट खिशामध्ये घातलं, निघाला गर्दीतून. आता कारण मागही तेवढी गर्दी, पुढेही तेवढी गर्दी. मग आता नेमकं रथाच्या मागं जायचं आहे, आमका नंबर आहे, तो बऱ्याचसा पुढं गेलेला, इथपर्यंत अंतर काटत असताना मग आता जायचं, गर्दीमधून रस्ता काढायचा. पण तो काय म्हणतो माहिती का? माऊली माऊली माऊली. कोपर खेळाचा मार दुसऱ्याला देतो, पण माऊली माऊली म्हणतो म्हणून ते देखील सहन केलं जातं. इतका विश्वव्यापक माऊलीपणा माऊलींचा. विठ्ठला 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 कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की माऊली ही संज्ञा माऊलींना शोभून दिसते, पण माऊली ही संज्ञा ज्यांनी या संज्ञेची व्याख्या केली ते देखील माऊलीच आहे. मग माऊलींनाच विचारावं लागेल माऊली कोणाला म्हणायचं. माऊली म्हणतात, तैसे अहिता पासोनी हित देवनी नाही श्रुती परोती माऊली जगा. श्रुती रूपी माऊलीची व्याख्या माऊलींनी केली, पण ती माऊलीची व्याख्या विज्ञापन आपल्याला असं देते की ज्ञानोबराय रूपी माऊली सुद्धा तीच आहे की ज्यांनी आपल्या पाल्यांना अहितापासून काढलं आणि हित देऊन मोठं केलं. आणि म्हणून जशी श्रुती परोती माऊली जगाला नाही, तशी वारकरी संप्रदायाला सुद्धा ज्ञानोबराय प्रती माऊली नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. ज्ञानाबाई माझी अनाथाची माया, ज्ञानाबाई माझी अनाथाची माया. ज्ञानाबाई माझी अनाथाची माया, ज्ञानाबाई माझी अनाथाची माया. एका जनार्दनी पाय वंदित, एका जनार्दनी पाय वंदित. न पाहयाती कुळाचा विचार, न पाहयाती कुळाचा विचार. एका जनार्दनी पाय वंदित, एका जनार्दनी पाय वंदित. पाहयाती कुळाचा विचार,
एकनाथ महाराज देखील त्या ठिकाणी ज्ञानाबाई माझी अनाथाची माय एका जनार्दनी पाय वंदित असे ज्ञानाबाई माझी. माझ्याकरता ज्ञानोबराय अनाथ, मी तसा अनाथ, परंतु माझ्या अनाथासारख्यांना ज्ञानोबरायन जेव्हा भेटले तेव्हा मी सनाथ झालो. ज्ञानोबरायांच्या संगतीमध्ये सनाथत्व प्रगट त्या ठिकाणी केलेलं आहे. असो भरपूरसं वर्णन ज्ञानोबरायांचं आहे. ज्ञानोबरायांना माऊली ही उपमा शोभून दिसते. मग या माऊलीच्या अंतकरणाने काय केलं, जनसामान्याकडे पाहिलं, विचार केला. शास्त्र सांगतं, पुराण सांगतात, सर्व सांगतात. जसं श्रुती सांगते, उत्तिष्ठत प्राप्यवरान्यबोध शुरस्य धारा निशिता दुरत्यया दुर्गम पथस्तत कवयो वदंती. सांगितलं पण तरी देखील नाही. परांची खाणी व्यतिरिक्त स्वयंभू तस्मात परांग पश्यतीन अंतरात्मान. त्याचे कारणं देखील सांगितले पण तरी देखील जागं झाला नाही. शेवटी शास्त्रांनी सांगितलं, पुराणांनी सांगितलं, सर्वांनी सांगितलं. ज्ञानोबराय म्हणतात, मी ज्या ग्रंथाचा अनुवाद केला केलीशे मराठी गीतादेवी, त्या गीतादेवीमध्ये भगवान परमात्मा स्वतःच्या मुखाने सांगून गेलेत की अनन्या चिंतयंतो माम ये जना पर्युपासते तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षेमो महाम्यम. अशा प्रतिज्ञापूर्वक त्याने सांगितलं तरी देखील जनता सामान्य जन हे जागे होताना दिसत नाही. काय करावं. शेवटी पाहिलं म्हणले ज्ञानोबराय म्हणतात, भगवंतांनी हेही सांगितलं की तमेव शरणम गच्छ सर्व भावेन भारत. त्या परमात्म्याच्या असणाऱ्या कृपाशीर्वादाने तुझा असणारा प्रसाद तुला प्राप्त होईल आणि त्याद्वारा शाश्वत स्थान तुला प्राप्त होईल. पण तरी देखील जागे होताना दिसत नाही. शेवटी ज्ञानोबराय एकांत स्थली गेले, आपल्या श्रीगुरूंचं चिंतन केलं आणि समाज का जागा होत नाही, त्याचं कारण काय असलं पाहिजे ते कारण त्यांनी शोधलं. कारण नाडी ओळखल्याशिवाय, नाडीच्या द्वारा रोगाचं निदान झाल्याशिवाय त्या ठिकाणी दिलेलं औषध योग्य ठरत नाही. म्हणून अगोदर योग्य रोग नेमका काय आहे, कारण काय रोगाचं, ते ज्ञानोबरायांनी शोधलं. म्हणजे एवढे सर्व सांगतात पण यांच्या लक्षात काय हे घेत नाहीत. तर त्याचं कारण आहे यांचा कोणावर तरी भरोसा बसलेला आहे. जे हे 3.5 हाताचं मिळालेलं शरीर आहे, या 3.5 हाताच्या मिळालेल्या या शरीरावरती हे अवलंबून राहिलेले आहेत. आणि त्याच्या भरोशावरती जे सारभूत भगवंताचं चिंतन आहे ते न करता वाणीने भगवंताचं चिंतन करत नाहीत, वाणीने भगवंताच्या नामाची आवृत्ती देत नाहीत. आणि देहाचा मात्र यांनी भ्रम धरलेला आहे की देह राहणार आहे. पण यांचा भ्रम अगोदर काढला पाहिजे, कारण अगोदर काढलं पाहिजे. ज्याच्यावर अवलंबून तुम्ही विश्वास ठेवून राहिलेत तो तुमच्या हातावर तुरी देणार आहे. म्हणून त्याचा भ्रम धरू नका आणि भगवंताचं नामचिंतन करा, असा दिव्य उपदेश ज्ञानोबराय अभंगाच्या ब्रह्मधरिसी या देहाचा, 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 ब्रह्मधरिसी या देहाचा. विठ्ठल मने कारे वाचा, विठ्ठल मने कारे वाचा, पडून जाईन कलेवर, पडून जाईन कलेवर.
विठ्ठल मने ज्ञानोबराय बोलतात, भ्रमधरिसी या देहाचा विठ्ठल म्हणे कारे वाचा. ज्ञानोबरांनी कारण शोधलं, कारण यांचा कुणावर तरी विश्वास बसलेला आहे. एक व्यक्ती तरुण तडफदार खूप शिकलेला पण काहीच काम करताना दिसत नाही. मग गावातला एक जुना वृद्ध व्यक्ती त्याला म्हणतोय, बाबा अरे काहीतरी उद्योगधंदा कर, काहीतरी काम कर, त्याद्वारा काही पैसे येतील, त्याद्वारा तुझा घर प्रपंच चालेल. पण तो काही ऐकायचा सोडून द्यायचा. बऱ्याचदा सांगून झालं पण तो काही परिणाम त्याच्यात दिसत नाही, काहीच काम करत नाही. या चौकातून त्या चौकात, त्या चौकातून त्या चौकात, ही पानटपरी झाली की ती पानटपरी, तिकडून झाला का इकडून, बस दिवसभर उद्योगधंदा कोणताच नाही, काहीच करताना दिसत नाही. पण त्या मुलाबद्दल पोटतिडकीने ज्याच्या मनामध्ये तळमळ आहे, तळमळ त्यालाच होते ज्याच्या अंतकरणात मळ नाही. ज्याच्या तळात म्हणजे अंतकरणात मळ नाही त्याला तळमळ होते. मग एखादा समजा म्हणत असतो, नाही तर मग हो द्या काय नाही, लक्ष न देता त्याला चांगलं न सांगणं, कधी कधी समजूनही न सांगणं. पण ज्याला समजतं आणि खरोखर तळमळ आहे तो सांगितल्याशिवाय राहत नाही. जसं गंगा काजेविन चाले श्रुती स्वभावता बोले, तसं सांगण्याचा स्वभाव ज्याचा आहे ना तो सांगतच असतो. मग सांगण्याची वृत्ती आहे, त्या वृत्तीच्या द्वारा गप्प राहवत नाही. बऱ्याचदा सांगूनही हा व्यक्ती ऐकत नाही. हे लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याच्या जवळच्या एकाला विचारलं, म्हणजे काय रे, तो अमक्या अमक्याचा तो मुलगा आहे, तो काही उद्योगधंदा करताना दिसत नाही, नेमकं काय कारण आहे? म्हणले त्याला चांगलं असं सांगण्याच्या भानगडीत पडू नका. म्हणजे का बरं? म्हणजे काय झालं, घर सारवायचं होतं म्हणून पांढरी माती आणण्याकरता तो गेला आणि घराची ती जुनी वाड्याची भिंत खोदत असताना खोदता खोदता त्याला तिथं, तुमच्या लक्षात आलं वाटतं, कारण कीर्तनात लवकर लक्षात येतं, हांडा सापडला धनाचा. मग असणाऱ्या रत्नजडीत सर्व अलंकाराचा तो हांडा सापडला. तो घरी घेऊन आला आणि म्हणून त्याला उद्योगधंदा करून जे मिळवायचं ते अगोदरच मिळालेलं असल्यामुळे त्या हांड्याच्या भरोश्यावर तो कुठलाही उद्योगधंदा करताना दिसत नाही. मग जसं त्या हांड्यावरती भरोसा आहे म्हणून तो उद्योगधंदा करत नाही, तसं ज्ञानोबरांनी चिंतन केलं की यांना कोणता हांडा सापडला म्हणून हे चिंतन करत नाहीत. कारण यांना सापडलेला हांडा दुसरा तर कोणताच दिसत नाही, फक्त 3.5 हाताचं हे शरीर आहे. कारण शरीर जात जितू की आऊट हात मोठा की, जसं 1.5 म्हणजे 1.5, 2.5 म्हणजे 2.5, तसं 3.5 ला परिमाण तोच एक पर्यायवाची शब्द आहे की आऊट. आऊट हात का मानव देह अल्लाह ने तुझं दिया. आता हे आऊट हाताचं सांगत असताना गुरुवर्य वैकुंठवासी सद्गुरू घोले बाबांनी आऊट हात मोठं की या ओवीवरती शिकवत असताना म्हटले, आऊट हात हे परिमाण मोजायचं कसं? तर या मधल्या अंगुलीपासून तो या कोपऱ्याच्या त्या शेवटच्या टोकापर्यंत 1 दोरी, अशा 3 दोऱ्यां शेवटची बरोबर अर्धी घ्या. 3.5 हाताची दोरी मार्किंग करा, अशी एक रेषा ओढा आणि बरोबर त्या खाली जाऊन उभे राहा. 1 इंच सुद्धा एक सूदभर इकडं तिकडं होत नाही. फक्त माप घेतलेली जी दोरी आहे ती आपल्याच हाताने जे माप घेतलं त्याचं आपणच माप त्याच्यात उभा राहायचं. नाही तर बहुधा काय होतं, आपल्या मापाने दुसऱ्याचेच माप काढण्यात आपलं आयुष्य चाललेलं आहे. आणि म्हणून दुसऱ्याच्या माप न काढता त्या मोडलेल्या दोरीच्या द्वारा आपलंच माप येतं की नाही ते पाहायचं. नाही तर मग दुसऱ्याच्या हाताने माप घ्यायचं. 3.5 हाताची दोरी म्हटले, नाही चुकलं, दुसऱ्याच्या हाताने नाही, आपल्याच हाताने ती मोडलेली 3.5 हात दोरी आहे ना, बरोबर तेवढीच उंची आपली असते. कारण संतांनी दिलेलं हे परिमाण आहे, हे कधी चुकत नसतं. त्या काळातही जे चुकलं नाही, जे आताही चुकणार नाही, पुढे चुकणार नाही. कारण संतांचं परिमाण आहे ते अगदी तोलून असतं, परीक्षा करून असतं. मुमे आया बघ दे अशी संतांची भाषा नसते, अर्थ बोलाची वाट पाहे ही संतांची भाषा असते. विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणून अर्थभरीत ते वक्तव्य सद्गुरू बाबांनी समजून सांगितलं. 3.5 हाताचं प्रत्येकाचं शरीर पान आहे. मग हे 3.5 हाताचं मिळालेलं शरीर म्हणजेच हा जणू काही हांडा, आणि याच्या भरोश्यावरती आता आपण भगवंताचं चिंतन करायला तयार नाही. मिळालेला हा देह कायमचाच आहे असं आपण समजून बसलेलो आहोत.
म्हणून याच्याविषयी आपण भ्रम धरलेला आहे। भ्रम म्हणजे काय? भ्रम म्हणजे जी वस्तू व्यक्ती पदार्थ जसा नाही तसा त्याला समजणं। तद अभावती तत्प्रकारकम ज्ञानम अयथार्थ, जसं तर्कसंग्रहामध्ये व्याख्या करत असताना बोललंय की जो ज्या जातीचा पदार्थ नाही त्या पदार्थामध्ये ती जाती पाहून त्याचा आविर्भाव तिथं पाहणे म्हणजे भ्रम। जसं समजून सांगत असताना सांगितलं गेलं विचारसागर ग्रंथामध्ये सुद्धा की संध्याकाळच्या वेळेमध्ये आपण जात असताना खोलवाटेचा रस्ता आहे आणि तितक्यामध्ये आपल्या अगोदर घडलेली प्रक्रिया अशी की म्हशी चारणारा एक म्हशीचा कळप, मोठा कळप त्या ठिकाणी गेला, पण त्यात उधळ मानकी म्हैस असते। मग ती उधळ मानकी असल्यामुळे तिनं उधळू नये त्याकरता तिच्या गळ्यामध्ये बांधल्या जातं लोढणं, पण म्हैस जास्तच अवखळ होती आणि जास्तच उधळ मानकी होती म्हैस। त्या म्हशीने ती दोरीही तोडली, लोढणं एकीकडे पडलं, दोरी एकीकडे पडली, कळप निघून गेला। त्या गर्दीमध्ये त्या हाकणाऱ्याच्या त्या गुराख्याच्या लक्षातही आलं नाही, तो निघून गेला। पण रात्रीची वेळ अजून सुरू व्हायची आहे आणि दिवस पूर्ण संपलेला नाही। अशा अवस्थेमध्ये ज्याला संधी प्रकाशाची अवस्था म्हणतात, अशा अवस्थेत आपण त्या रस्त्याने चालले, कल्पना करा, आणि समोर इदम रूपाने फक्त सामान्य ज्ञान आपल्याला व्हावं, प्रत्यक्ष त्याचं अगदी ज्ञान होण्याकरता, अपरोक्ष ज्ञान होण्याकरता त्या ठिकाणी प्रकाशाचं पूर्ण सहकार्य नाही आणि म्हणून तिथं सामान्य ज्ञान होतं। इथं काहीतरी आहे, इथं काहीतरी आहे असं म्हटल्याबरोबर नेमकं काय आहे तर याच्याविषयी अगोदर संशयाची भावना तयार होते। अगोदर भ्रमाच्या अगोदर जी अवस्था असते तिला संशय म्हणतात आणि संशयाचं परिपक्व रूप झालं की त्याचं परिवर्तन, त्याचं पर्यवसान हे भ्रमामध्ये होतं। कारण सांगत असताना असं म्हटलंय तर्कसंग्रहकारांनी की एकस्मिन धर्मिनी विरुद्ध नाना अवगाही ज्ञानम संशय, हा एकाच धर्मीच्या ठिकाणी अनेक विरुद्ध धर्माचं ज्ञान अवगाहन होणं म्हणजे त्या ठिकाणी जसा संशय आहे, नाही 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 दोरी आहे, नाही 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 दोरी नाही, साप असेल, नाही नाही साप नाही, इथं काहीतरी जलधारा असेल, फूल पडलेलं असेल, हार असेल, अशा पद्धतीने वैकल्पिक ज्ञान होणं ते अगोदर संशयाची भावना निर्माण करतं। आणि हाच संशय ही रज्जू नाही, पाण्याची धारा नाही, अयम सर्पहा, अशा प्रकारची दृढपण भ्रमिष्ट ज्ञानाची अवस्था निर्माण होते। म्हणजे तिथं असते रज्जू, असतो तिथं पदार्थ दोरी, पण दोरी दोरी रूपाने न कळता दोरीलाच आपण सर्प रूपाने जाणून घेतो, याचं नाव आहे भ्रम। विठ्ठल विठ्ठल पहिलं खांबकी पुरुखू त्या ठिकाणी म्हटलं, तोडून नेलेलं सर्व सरपण वगैरे तोडून नेलं, फक्त खोड उभं केलं। कीर्तनाला आपण सुरुवातीला गेलो तेव्हा खोड होतं, म्हणजे झाड होतं, पण शेळ्या चारणाऱ्यांनी काय केलं, सर्व शेकाटून त्या ठिकाणी झाड काढलं आणि फक्त असं वाकडं तिकडं खोड उभं होतं। मग रात्री भजन संपलं, कीर्तन संपलं, उशिरा निघाला, निघाल्यानंतर पाहतो तर चंद्राचा प्रकाश आहे पण दुरूनच चमकायला लागलं। म्हणजे इथं मगाशी झाड होतं, आता कोण उभा आहे, म्हणजे पुढे असलेला खांब आहे का पुरुष आहे, अशी अवस्था अगोदर संशयाची निर्माण होते। पण स्थानू नसून या ठिकाणी पुरुषच आहे, अशा प्रकारची वैकल्पिक भावना निर्माण होणं म्हणजे काय आहे, भ्रम आहे। पदार्थ जसा आहे खोड खोड रूपाने न कळता मनुष्य रूपाने कळणं भ्रम आहे, दोरी दोरी रूपाने कळता, दोरी दोरी रूपाने न कळता सर्प रूपाने कळणं हा जसा दोरीच्या ठिकाणचा भ्रम आहे, त्या पद्धतीने शरीर सुद्धा, शरीराच्या संबंधाने सुद्धा तीन प्रकारचा भ्रम आपल्याला होतो। तो म्हणजे शरीर अनित्य असताना आपण नित्य समजतो, हा एक भ्रम आहे। शरीर दुःखरूप असताना आपण सुखरूप समजतो, हाही भ्रम आहे। आणि शरीर अपवित्र असताना शरीराला पवित्र मानतो, हा देखील आपला भ्रम आहे। विठ्ठल विठ्ठल अपवित्र असलेल्या शरीराला पवित्र मानणं, अनित्य असलेल्या शरीराला नित्य मानणं आणि दुःखरूप असलेल्या शरीराला सुखरूप मानणं, हा भ्रम आहे। जे ज्याचं कोठार आहे त्याच्यातून तोच माल निघत असतो। शरीर जर रोगाचं कोठार आहे, दुःखाचं जर भांडार आहे, तर जे ज्याचं भांडार असतं त्यातून तोच माल निघणार। शरीर रोगाचे, शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, ही कंपनी, पार्ले बिस्किटची कंपनी, त्यातून पार्लेच बिस्किट निघणार। वारकरी शिक्षण संस्था, मग त्यातून वारकरीच निघणार, महाराजही निघतात, तो भाग वेगळा।
पण वारकरी शिक्षण संस्था म्हणल्यानंतर वारकरी निघाले पाहिजे, ही खरी वारकऱ्यांची तळमळ. विठाला विठाला अपवादात आपल्याला जायचं नाही, पण असो काय हरकत नाही. चालतं चालतं होत असतं, कधी कधी ऍक्सिडेंट होतो बोलता बोलता. तुला आपला तो काही विषय नाही, पण बोलत बोलत धसाळ गेलो. विठाला विठाला अपवित्र असलेल्या शरीराला पवित्र मानणं, दुःखरूप असलेल्या शरीराला सुखरूप मानणं हा भ्रम आहे. जी वस्तू व्यक्ती जशी नाही त्याच्याविषयी गैरसमज करून घेणं. चांगली व्यक्ती आहे, जीव लावणारी आहे, पण ती क्रोधिष्ट आहे असा त्याच्या ठिकाणी भ्रम करणं. ही व्यक्ती चांगली असताना चांगलं न म्हणणं त्या व्यक्तीविषयीचा भ्रम आहे. एखादा विद्वान असताना त्याला विद्वान न म्हणणं तर तो विद्वानाविषयीचा भ्रम आहे. एखादा अविद्वान असताना त्याला विद्वान म्हणणं होतं असं समाजामध्ये बहुधा होतं. कारण दाढी गाडी बॉडी पाहिलं त्याद्वारा समजलं जातं. बाह्य लक्षणाचं अवलोकन करून तेवढं अवडंबर पाहून आपला भ्रम होण्याची शक्यता असते. म्हणून संत महात्म्यांनी वेळोवेळी जे जागं केलं, या भ्रमातून बाजूला करण्याकरता जागं केलं. ज्ञानोबराय म्हणतात या शरीराचा भ्रम धरू नको. अरे हे शरीर जाणारं आहे, या शरीराचा भ्रम धरू नको. हे तुझ्या हातावर तुरी देणारं आहे, हे दुःखरूप आहे. याच्यासारखं अपवित्र दुसरं काही नाही. नाही अपवित्र शरीरा ऐसे, शरीरासारखी अपवित्र दुसरी वस्तू नाही. म्हणून शरीराला पवित्र मानायचं नाही. हा शरीर त्यांचं पवित्र संतांनी म्हटलंय. जो वदे अच्युत सर्व काळ जो अच्युताचं नामचिंतन वाणीने करतो त्याचं शरीर वाणी दोन्ही पवित्र असतात. तो एक अपवाद आहे. पण चिंतन न करणाऱ्याचं तो कितीही मोठा असला श्रीमंतीने भौतिक संपत्तीने तरी देखील शरीर हे अपवित्रच असतं. शरीर हे अपवित्रच असतं. शरीर हे अपवित्रच असतं. बस त्रिवार सत्य, शरीर हे अपवित्र आहे. मग अपवित्र शरीराला पवित्र समजणे भ्रम आहे. असणाऱ्या दुःखरूप शरीराला सुखरूप समजणे हा देखील भ्रम आहे. आणि त्याला नित्य समजलं, जे जाणार आहे, जाणार असताना त्याला राहणार समजणं हा भ्रम आहे. भ्रमधरिसी या देहाचा, भ्रमधरिसी या देहाचा आणि विठ्ठल म्हणे का रे वाचा. ज्ञानोबराय अंजरून अगदी या अभंगामध्ये व्यक्तिशः केलेला हा उपदेश आहे. कारण समष्टी दृष्टीने केलेला उपदेश हरी हरी तुम्ही मना रे सकळ सर्वांकरता केलेला उपदेश. पण या अभंगातील भाषा जर पाहिली तर ज्ञानोबराय एक वचनी प्रयोग करतात. भ्रमधरिसी या देहाचा विठ्ठल म्हणे का रे वाचा. जणू काही ज्ञानोबराय प्रत्येक व्यक्तीला आपलं अपत्य समजून माऊलीच्या अंतःकरणाने माऊली आपल्या मांडीवरती घेऊन सांभाळून अगदी नाजूक हाताने अंजारून गोंजारून त्या ठिकाणी समजून सांगते. भ्रमधरिसी या देहाचा विठ्ठल म्हणे का रे वाचा. अरे तुझी वाणी विठ्ठल विठ्ठल म्हणते का. कारण विठ्ठल विठ्ठल म्हणणं हे सार आहे आणि हे शरीराच्या विषयी भ्रम धरणं हे आसार आहे. साराचा विवेक करून देणारे ज्ञानोबराय सार काय आसार काय याचा विवेक अभंगाच्या दुसऱ्या चरणातून सांगतात. जाईना कलेवर
वाजवा भजन म्हणा माय बाप विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा कुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारा पंढरीनाथ भगवान विठोबा कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई ब्रह्मधरीसी या देहाचा विठ्ठल म्हणे कारे वाचा पडून जाईल कलेवर विठ्ठल उच्चारी पासार. सार हे भगवंताचं नाम आहे. या शरीराविषयी भ्रम धरणं आसार आहे. हे शरीर पडून जाणार आहे. पहिल्या चरणातून ज्याला देह शब्द वापरला, दुसऱ्या चरणातून त्याला कलेवर शब्द वापरला. हा अत्यंत योजून शब्द वापरलेला ज्ञानोबरांनी. कालह वरतियम स कलेवर. हा काळाने ज्याला वरलेला आहे, म्हणजे काळाची सत्ता ज्याच्यावर आहे, काळाची सत्ता या शरीरावर आहे, म्हणून ते कलेवर आहे. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजूनही किती आहे अवकाश. किंवा म्हटलं ना, पाहतो उंदीर घेऊन जाय भोका, तैसा काळ लोका नेतसे. पाहतो उंदीर म्हणजे उंदीर पाहतो असं नाही. आपण पहा की तो उंदीर त्या उंदराला जसा तो बोका घेऊन जातो, उंदराला जसा बोका घेऊन जातो, त्या पद्धतीने काळ आपल्याला घेऊन जातो. तो वाट पाहतो. केव्हापासून? जेव्हा जन्म झाला नव्हता तेव्हापासून. मृत्यू परिवाराच्या उदरी गर्भू घेऊशी ज्ञानोबराय बोलतात की उदरामध्ये असतानाच ज्याच्या पाठीमागे मृत्यू लागलेला आहे. मग अशा शरीराचा भ्रम तू धरता कामा नये. त्याची वास्तविकता ज्ञानोबरांनी या चरणातून सांगितली की पडून जाईल. बस कलेवर इशारा आला काय? नो इशारा आला वाटतं. बरं, पडून जाईल कलेवर. कलेवर नाम हे शरीर पडून जाणार आहे, त्याचा भ्रम धरू नको. मग सार काय? विठ्ठल उच्चारी पासार. आपल्या सोबत येणारी शिदोरी ते म्हणजे भगवंताचं नाम चिंतन आहे. सार 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 विठोबा नाम तुझे सार, मनोनी शूळपाणी जपतसे वारंवार. त्या भगवंताचं नामचिंतन करणं हे सार आहे. शरीराचा भ्रम धरणं हे आसार आहे. शरीर आपल्या हातावर तुरी देतं. कारण जेवढ्या काही शरीराचा भाव आहे, भगवान परमात्मा देखील म्हणतात अंतवंत इमे देहा नित्यशोक्ता शरीरिणा अनाशिनो प्रमेयस्य तस्माद् युध्यस्व भारत. अर्जुनाला युद्धाकरता म्हणजे आपल्या स्वकर्मामध्ये प्रवृत्त करण्याकरता ज्ञानोबराय भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने गीतेमध्ये अनेकदा सांगितलंय की ह्या शरीराच्या विषयी आसारता आहे. कारण हे शरीर जाणार आहे. अंतवंत इमे देहा अंतवंता. म्हणून जाणाऱ्या शरीराचा भ्रम धरू नकोस. ज्ञानोबराय बोलतात त्या ओवीवरती बोलत असताना म्हटले हे स्वभावता नाशिवंत. काय ते? हे शरीर जात आघवे नाशिवंत स्वभावे मनोनित्वा झुंजावे. पंडुकुमार ज्ञानोबराय बोलतात की हे शरीर जात आघवे, संपूर्ण शरीर हे जाणार आहे. आता त्यातला स्वभाव नाश सांगितला. ज्ञानोबरायांनी बोलत असताना म्हटले हे नाशिवंत स्वभावे, पण शरीराचा परता नाश होतो, शरीराचा आश्रय नाश होतो. आश्रयाचा नाश झाला म्हणजे आश्रिताचा नाश. पडोनी गेली या भिंती चित्राची केवळ होय माती. या शरीराने ज्याचा आश्रय केला त्या आश्रयाचा नाश झाला तर याचा नाश होतो. नवीन बुलेट गाडी घेतली म्हटला, निघाला रोडवरती, रोडवरून निघाला, पण रोडवर चालत असताना रकारांत शब्दापासून थोडंसं जपून चाललं पाहिजे. रकारांत शब्दापासून पहा, आपण
बहुतेक करून ॲक्सिडेंट होण्याचं कारण रकारांत शब्द असतो. म्हणजे ज्या ज्या शब्दांच्या अंती र आहे त्यांच्यापासून सावध चालायचं. डुक्कर, कुत्र, म्हातार, फोर, कंटेनर, डिव्हायडर, स्पीड ब्रेकर, कॉर्नर, बहुतेक करून वगार, विठाला 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 म्हणजे बहुतेक आश्रयाचा नाश करणारे रकारांत शब्द आहेत आणि त्यावर आश्रित होऊन जो चालला त्याचा निश्चितच काय होतो मग त्या ठिकाणी आश्रय नाश होतो. परतः नाश दुसऱ्याने केला की तोही नाश, परतः नाश, स्वभाव नाश, तीनही नाशाने युक्त असणारे हे शरीर आहे. वेळ झाला. काहीतरी सूचना आहे पण आता एवढ्या लांबून एवढं काही कळणार नाही. विठाला 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 हो असो. तर म्हणून या जाणाऱ्या शरीराचा भ्रम सोडून देऊन आसारता त्याची लक्षात घेऊन सारभूत भगवंताचं चिंतन करावं. सारभूत परमात्म्याचं नामचिंतन घेतल्यानंतर काय फल मिळतं त्याची फलश्रुती ज्ञानोबराय अभंगाच्या शेवटच्या चरणातून म्हणतायत की रखुमाई साहेबाचा वर जो पांडुरंग परमात्मा त्याचा अभय हस्तक आपल्या मस्तकावरती राहतो आणि तो निर्धार नितराम धारयती. तो की एकदा त्याने हात दिला की तो कधीही काढत नाही. अशा प्रकारचा निर्धारपूर्वक अभय हस्तक आपल्या मस्तकावरती राहतो आणि म्हणून त्या प्रभू परमात्म्याचं चिंतन सर्वांनी करावं. शेवटचं चरण बोला. रखुमा देवी वरो अभय देवी वारो अभय करो. रखुमा देवी वारो अभय करो. रखुमा देवी वरो अभय करो. रखुमा देवी वरो अभय रखुमा देवी वारो अभय करो. रखुमा देवी वारो अभय करो. मस्तकी ठेविला निर्धार मस्तकी ठेविला मस्तकी ठेविला मस्तकी ठेविला
विठ्ठल उच्चारी पासार विठ्ठल 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 उच्चारी पासार विठ्ठल 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 उच्चारी पासार विठ्ठल उच्चारी पासार विठ्ठल उच्चारी पासार विठ्ठल उच्चारी पासार सार विठ्ठल विठ्ठल उच्चारी पासार विठ्ठल उच्चारी पासार पडून जाईल कलेवर हो पडून जाईल कलेवर कलेवर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तू ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम रखुमा देववर अभय करू मस्तकी ठेविला हा निर्धारू पढून जाईल कलेवर विठ्ठल उच्चारी पासार. धावती सेवा या अभंगावरती झालेली आहे. काहीसं चिंतन आपण केलेलं आहे. झालेली वाङ्मयीन सेवा प्रभू भगवान पंढरीनाथाच्या चरणारविंदी या ठिकाणी सेवा समर्पित करतो. आज हा सुंदर योग कार्यक्रमाचा ज्यांच्यामुळे आला ते आमची सर्व साधक परिवार मंडळी, श्री श्री विठ्ठल वारकरी गंगा सेवा चॅरिटेबल ट्रस्ट, देवभूमी ऋषिकेश उत्तराखंड. सुंदर आयोजन नियोजन या सर्व साधकांनी केलेलं आहे. या वारकरी संप्रदायाच्या अधिष्ठानाकरता या भूमीमध्ये जागा असावी आणि म्हणून अत्यंत तळमळीने अट्टहासाने या मंडळींनी जागेचं आयोजन केलं. ठिकाण शोधलं, जागा घेतली. त्याकरता अनेक भाविकांनी देणगी वर्गणी वगैरे दिली. आणखी देण्याचे अजून बाकी आहेत, त्यांनीसुद्धा दिली पाहिजे. कारण वारकरी संप्रदायाचं एक अधिष्ठान या भूमीमध्ये होतं याचा आपला महाराष्ट्रीय वासियांना सर्वांना स्वाभिमान असणं गरजेचं आहे. आणि म्हणून त्या स्वाभिमानापोटी सर्वांनी यथोचित, भरपूर मोठी माणसं आहेत, त्या सर्वांनी नुसता आपला हात असा शिपडला तरी भरपूर आपल्याला होईल. पण काय होतं, तसा हात शिपडण्याची सुद्धा दानत असली पाहिजे आणि त्याकरता वारकरी संप्रदायाचा स्वाभिमान बाळगला पाहिजे. या ठिकाणी आपण देतो ते 2 हातांनी देऊ, पण परमात्मा मात्र आपल्याला सहस्र हातांनी देणार आहे. कारण त्याचं वर्णन करत असताना तो अनंत हाताचा आहे असं रामा जनार्दन स्वामींनी वर्णन केलेलं आहे. आरती अनंत भुजा विठू पंढरी राजा, न चलती उपचार मने सारिली पूजा. आपण 2 हाताने देतो, तो हजारो अनंत हाताने देतो. आणि म्हणून या ठिकाणी दिलेलं दान हे सत्पात्री दान आहे. इथं येणाऱ्या साधकांची व्यवस्था त्या माध्यमातून होईल, साधकांना अन्नदान त्या माध्यमातून होईल आणि दिलेल्या अन्नदानातून मिळालेल्या शक्तीने ज्ञानार्जनाचं काम ही साधक मंडळी या ठिकाणी करतील. ज्ञानदानाचं काम या ठिकाणी होत राहील. आज तागायतपर्यंत ऋषिकेश भूमीमध्ये
अनेक मठ आहेत, अनेक आश्रम आहेत. त्या आश्रमवासियांनी आजपर्यंत अनेक साधक घडवले, त्यांना आश्रय देखील दिला नाही असं नाही. आम्ही देखील या ठिकाणी काही दिवस राहिलो. आदरणीय प्रातस्मरणीय स्वामी भारतानंदजी गिरीजी महाराजांच्या सहवासामध्ये राहिलो. 2003 पर्यंत इथे होतो. नंतर स्वामीजींच्या सहवासामध्ये प्रस्थांतरेचे अध्ययनाचा योग आला. तर या सर्व साधू संत महात्म्यांनी ही ज्ञानाची गंगा त्या ठिकाणी जशी नेली, मग अगोदर त्यांना ज्ञान मिळवण्याकरता या भूमीतून येऊन कुठेतरी राहावं लागलं, आश्रय करावा लागला. मग कैलास आश्रम आदी करून जेवढ्या काही संस्था असतील छोट्या मोठ्या, सर्वच संस्थांनी आतापर्यंत केलेलं फार मोठं सहकार्य आहे. बरं, आणि म्हणून इथं येणाऱ्या आजपर्यंत प्रत्येक साधकाची व्यवस्था झालीच नाही असं नाही, परंतु बऱ्याचशा आश्रमामध्ये सांप्रदायिक वगैरे वगैरे पाबंद्या असतात, त्यामध्ये त्यांची नियमावली असतात. मग आपल्या वारकरी संप्रदायाचं स्वतंत्र कार्य भजन कीर्तन या दृष्टीने समापन्न करण्याकरता तशी जागा नव्हती. आणि म्हणून काही अंशी कार्यक्रम होत असायचे, ब्रह्मप्रकाश वगैरे इथे कार्यक्रम व्हायचे, पण ते मर्यादित स्वरूपात होते. असं 5-5, 10-10 दिवसाचा कार्यक्रम करायचा, त्याकरता हक्काची एक जागा असणं गरजेचं असतं. रोजचा हरिपाठ, काकड आरती वगैरे नियमाने चालेल, आणि त्याद्वारा वारकरी संप्रदायाची देखील असणारी दिव्य परंपरा अनेक असणाऱ्या ज्यांना माहिती नाही त्यांच्यापर्यंत ती पोहोचवण्याचं करण्याचं भाग्य आपल्याला लाभेल. आणि म्हणून निश्चितच या ठिकाणी दिलेलं योगदान हे आपल्याकरता चांगलं असेल. इहलोकामध्ये आपण दान दिलं, पण इहलोकातील दिलेल्या या दानाच्या द्वारा परलोकामध्ये देखील आपल्याला उदारत्व प्राप्त होऊन आणि उद्धरून जाण्याचा मार्ग निश्चित मिळेल. म्हणून इथे दान सर्वांनी द्या. चॅरिटेबल ट्रस्ट यांचा असणारा पारदर्शक व्यवहार हे सर्व पाहता साधकी वृत्ती मंडळी आणि यांच्यावरती विश्वास आहे, सर्वांचा विश्वास आहे. म्हणून हिमालयासारखी महात्मे महाराज केवळ विनंती केल्यानंतर आपला अनमोल वेळ खर्च करून या ठिकाणी उपस्थित आहेत. आज आदरणीय गुरुवर्य बाबाजी इथं येणं, शांतीब्रह्म गुरुवर्य मारुती बाबांचं येणं, ही सर्व महात्मे या ठिकाणी येतात म्हणजे यांच्यावर असणारा हा विश्वास आहे. आणि म्हणून आपण देखील आम्ही कुठल्या प्रकारचा संशय न बाळगता या संस्थेकरता दिलेली मदत ही आपल्याला सर्वस्वी उपयोगी ठरेल. असं असतं कार्य अनुमेया. जर आपल्याला कारणाचं ज्ञान होत नाही ना, तर कार्यावरून कारणाची परीक्षा करावी. म्हणून इथं असलेल्या या कार्यावरून, दिसलेल्या या प्रगल्भतेवरून यांच्या कार्याचं कारण आपण ओळखून घ्यावं आणि या कारणाकरता अवश्य ती मदत सर्वांनी करावी. उपस्थित माता भगिनी असतील, उपस्थित पुरुष वर्ग असतील, आणि या कार्याचा प्रचार आपल्या भागामध्ये करून त्या परिसरामध्ये ज्या प्रभागामध्ये आपण कार्य करतोय त्या प्रभागामध्ये या असणाऱ्या सर्व कार्यक्रमाचं सर्व सूचना देऊन त्याचा त्या ठिकाणी प्रचार करून त्याद्वारा मिळालेली रक्कम इथं निश्चित पोहोच करण्याचा प्रयत्न करावा. आम्ही देखील श्री विठ्ठल रुक्मिणी आध्यात्मिक केंद्र म्हणजेच सद्गुरू ब्रह्मलीन वैकुंठवासी रामकृष्ण महाराज काळे गुरुजी यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी 11,000 रुपये आश्रमाच्या वतीने देणगी रूपाने देऊ. त्याचप्रमाणे परिसरातूनही आणखी जे गावं आश्रमाला जोडलेली असतील त्या गावाच्याही माध्यमातून वर्गणी आपल्याला पोहोच होईल. कारण साधक मंडळींनी मागच्या वर्षी पुस्तकं दिली होती, पण बरीचशी पुस्तकं वेळेअभावी कोरे आली. आमच्याकडे एक पुस्तक दिलेलं होतं, पण तेही पुस्तक कोरं दिलं गेलं. पण ते दिलेलं पुस्तक कोरं गेलं याची जाणीव आमच्या मनात आहे. म्हणून निश्चित ते कोरं राहिलेलं भरून देण्याचा प्रयत्न करू आणि भरघोस प्रयत्न करून नेते मंडळी वगैरे सर्वांच्या माध्यमातून हे कार्य मोठं कसं होईल त्याकरता सर्वांनी प्रयत्न अगदी अविरत न थकता अशा प्रकारचा करावा. कारण एकट्याचा नोहे खेळ, आणि म्हणून अशा प्रकारचा मेळ मिळवला आहे. त्याद्वारा हे कार्य आपण सुदूरपर्यंत घेऊन जावं अशी सर्वांना विनंती करतो. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल.